नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. आवाज पिंपरी चिंचवडकरांचा या विशेष लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत. मुळातच आवाज पिंपरी चिंचवडचा या कार्यक्रमामध्ये आपण दिवसभरात ज्या प्रभागांमध्ये फिरून येतो आणि ज्या इच्छुकांच्या मुलाखती घेतो त्याचा एक लेखाजोखा देत असतो. आज आम्ही प्रभाग क्रमांक 27, 28 आणि 29 मध्ये जाऊन आलो. PCMCची टीम त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर आम्हाला नेमके कोण इच्छुक उमेदवार भेटले, त्यांनी त्यांच्या प्रभागातल्या काय समस्या मांडल्या, त्यावरचं विजन काय सांगितलं, या प्रत्येक गोष्टीची माहिती आपण घेत असतो. अर्थात यानंतर मुळातच या प्रभागांमध्ये जे कोणी इच्छुक आहेत त्या प्रत्येकाला एक प्लॅटफॉर्म तो उपलब्ध होतोच, शिवाय आपल्या प्रभागातल्या अडीअडचणी समस्या मांडण्याची त्याला संधी देखील मिळते. आम्ही 11 डिसेंबरपासून प्रत्येक प्रभागांमध्ये फिरून येतोय आणि आज आम्ही 27, 28, 29 मध्ये जाऊन आलो. आवाज पिंपरी चिंचवडचा या विशेष लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपण थेट मला फोन करून संपर्क साधू शकता. 85 52 933 933 या क्रमांकावर फोन करू शकता. जे कोणी इच्छुक उमेदवार आम्हाला भेटलेले नाहीत ते आम्हाला या कार्यक्रमामध्ये, होय मी या कार्यक्रमात इच्छुक आहे आणि मी त्या प्रभागातून देखील इच्छुक आहे असं आम्हाला सांगू शकतात. त्यामुळं मी माझं लाईव्ह सुरू करतोय आवाज पिंपरी चिंचवडचा आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपण घेणार आहोत आज 27, 28, 29 या 3 प्रभागांचा लेखाजोखा. चला तर मग फेरफटका मारूयात प्रभाग क्रमांक 27 मध्ये. मुळातच 27, 28 आणि 29 या तिन्ही प्रभागांच्या ज्या लिंक्स आहेत फेसबुक आणि यूट्यूबवर तुम्हाला PCMC न्यूजच्या माध्यमातून पाहायला मिळतील. आता तुम्ही सेकंड विंडो माझ्या शेजारी पाहताय लाईव्ह मध्ये, त्यातमध्ये फक्त 27, 28, 29 छोट्याशा क्लिप्स असतात जेणेकरून आम्ही कुठे जाऊन आलो हे तुम्हाला कळावं. पण संपूर्ण रेकॉर्डिंगची जी क्लिप आहे ती तुम्हाला PCMC न्यूजच्या फेसबुक आणि यूट्यूबवर पाहायला मिळू शकेल. आता प्रभाग क्रमांक 27 काळेवाडी तापकीर नगर रहाटणी गावठाण. अर्थात प्रभाग क्रमांक 27 ची चर्चा काय आहे तर चर्चा आहे जावई बापू वर्सेस सासरे बुवा. इथं जावई बापू म्हणजे राज तापकीर आणि सासरे बुवा म्हणजे चंद्रकांत नखाते. या आधी देखील माजी नगरसेवक राहिलेले आहेत चंद्रकांत नखाते आणि आता त्यांच्या जावई बापूंना असं वाटतंय की मला देखील यावेळी उमेदवारासाठी म्हणजे उभं राहायचंय, तिकीट मिळवायचंय आणि नगरसेवक बनायचंय. अर्थात आता दोघेही एकाच पक्षाकडून इच्छुक आहेत, ते म्हणजे भाजप. त्यामुळे आता भाजप सासऱ्याला खुश करणार की जावयाला खुश करणार, हे दोघे आमने सामने येणार का, कुणाला तिकीट मिळणार, हाच प्रश्न अख्ख्या पिंपरी चिंचवडकरांना पडलाय. अर्थात यामध्ये आम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर 4ही प्रस्तावित उपस्थित होते. सुनीता तापकीर ज्या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत, आता त्या ठिकाणी राज तापकीर इच्छुक आहेत, चंद्रकांत नखाते तर होतेच, शिवाय सविता खुळे देखील होत्या आणि बाबासाहेब त्रिभुवन देखील होते. यांच्या व्यतिरिक्त या ठिकाणी आम्ही अनेक इच्छुकांशी संवाद साधला. खरं तर 2017 मध्ये जो निकाल लागला त्यामध्ये बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे, सुनीता तापकीर आणि चंद्रकांत नखाते हे भाजपचे 4ही उमेदवार निवडून आले होते. एकूण 24 उमेदवार रिंगणात होते तर अपक्ष होते 7. आता भाजपचे 4 पैकी 4ही उमेदवार 2017 निवडून आले असले तर यावेळची परिस्थिती काय आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि इच्छुकांनी समस्या देखील मांडल्या. यामध्ये विविध पक्षांचे देखील इच्छुक होते. आता या प्रभागामध्ये जे इच्छुक होते आणि त्यांच्यासह जी काही इच्छुकांची यादी आहे ते मी वाचून दाखवणार आहे. आज इथे आम्ही 15 जणांशी संवाद साधला. इच्छुकांची यादी जी नावं आहेत ती 22 आहेत, पण अर्थातच इच्छुकांची ही यादी वाढू शकते. यामध्ये जे आजचे प्रेझेंट उमेदवार होते त्यांना जी काही त्यांची नावं आहेत त्यांच्यासह बाकीच्या इच्छुकांची देखील मी नावं सांगणार आहे. यामध्ये भैया गायकवाड, विनोद रोकडे, दीपक जाधव, गणेश नखाते, नंतर चतुर्भुज झाडे, विवेक कांबळे, राज तापकीर, शिवाजी खुळे, सुमित डोळस, देविदास तांबे, सविता खुळे, चंद्रकांत नखाते, कैलास तापटे, बाळासाहेब त्रिभुवन, अश्विनी तापकीर, वैशाली काटे, मोहन भालेराव, अरुण चाबुकस्वार, रुपाली दळवी, गोपाळ कांबळे, नंतर तुळाराम शिंदे आणि विकास कांबळे. आता या प्रभागामध्ये खरं तर चंद्रकांत नखाते वर्सेस राज तापकीर असं काही चिन्ह पाहायला मिळणार आहे का? सासरे बुवांना तिकीट मिळणार की जावई बुवांना तिकीट मिळणार? आता ती जी काही जुगलबंदी आहे ना, ती जुगलबंदी तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकवर जाऊन PCMC न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता.
खरं तर त्या ठिकाणी नेमकं जावई बुवा काय म्हणलेत, सासरी बुवा काय म्हणलेत हे तुम्हाला ऐकायला मिळू शकतं. आता आपण जाऊयात प्रभाग क्रमांक 28 मध्ये. प्रभाग क्रमांक 28 म्हटलं तर या ठिकाणी अगदी वजनदार नाव आहेत. भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे याच प्रभागातले. अर्थात गेली 2-3 टर्म पत्नी आणि पती म्हणजेच शीतल काटे आणि नाना काटे हे दोघंही ज्या प्रभागात निवडून येतात तेही याच प्रभागातले. शिवाय आत्ता नाना काटे राष्ट्रवादी अजित पवार काँग्रेसचे प्रचार प्रमुख देखील आहेत. त्यामुळे अशी वजनदार नावं या प्रभागात प्रभाग क्रमांक 28 पिंपळे सौदागर, रामनगर आणि कुणाल आयकॉन. या ठिकाणी 2017 मध्ये भाजपचे 2 जण निवडून आले आणि राष्ट्रवादीचे 2 जण निवडून आले. राष्ट्रवादीचे 2 कोण हे वेगळं सांगायला नको, शीतल काटे आणि नाना काटे. आणि भाजपचे 2 त्यामध्ये शत्रुघ्न काटे आणि निर्मला कुटे. आता या प्रभागात जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी अर्थातच शत्रुघ्न काटे, नाना काटे ही मंडळी काय त्या ठिकाणी उपस्थित राहू शकली नाहीत, कारण की त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी आहे, इनकमिंग आउटगोईंग आणि बाकीच्या सगळ्याच राजकीय समीकरणांची. पण इतर इच्छुकांना काय झालं होतं हा प्रश्नच पडला. खरं म्हणजे या ठिकाणी इतर इच्छुकांमध्ये बरीचशी नावं माझ्याकडे आहेत. 14 इच्छुकांची यादी आहे. ती यादी आणखी मोठी असेल देखील. यामध्ये जर आपण पाहिलं तर कैलास कुंजीर, नंतर जयंत काटे, संदेश काटे, विशाल जाधव, अनिता तुतारे, नंतर गिरीश जाचक, कुंदा भिसे, नंतर अनिता काटे, मीनाक्षी काटे, उमेश काटे. आता हे जे इच्छुक उमेदवार आहेत हे इच्छुक उमेदवार या ठिकाणी का आले नाहीत हा मला प्रश्नच पडलाय. का आता बहुतेक कदाचित या प्रभागातल्या सगळ्या समस्या मिटल्यात की काय कोणास ठाऊक. पण जरी ते आम्हाला भेटू शकले नाहीत, निश्चितपणे काही अडीअडचणी असतील, ते त्यांच्या कामात व्यस्त असतील, प्रचारात व्यस्त असतील. पण जर या कार्यक्रमांमध्ये त्या ठिकाणी त्या प्रभागातले काही इच्छुक उमेदवार आम्हाला भेटले असते तर निश्चितपणे आम्ही त्या प्रभागातल्या काही समस्या आहेत त्यावर चर्चा केली असती, त्यांचं विजन जाणून घेतलं असतं. ठीक आहे, जर कुणाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज किंवा उद्या संवाद साधायचा असेल आणि आमच्याशी फोनवरून त्या इच्छुकानं आपल्याला नाव सांगायचं असेल तर निश्चितपणे 8552 933 933 या क्रमांकावरती आम्हाला फोन करू शकतात. आता आपण जाऊयात प्रभाग क्रमांक 29 मध्ये. एक फोन येतोय, आपण एक फोन घेऊयात. नमस्कार, आवाज पिंपरी चिंचवडचा, संदीप चव्हाण बोलतोय, बोला. बोला सुनीताताई कोळप, बोला बोला बोला. मी सुनीता दिशांत कोळप. हा, प्रभाग क्रमांक 29 मधनं इच्छुक आहे. बर, सुनीता कोळप ना? सुनीता कोळप. ओके, आणि कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात आपण? हॅलो, राष्ट्रवादी पक्षाकडनं. राष्ट्रवादी. हा, बर. अजित पवार? हो, अजित पवार. बर, ठीक आहे. सुनीताताई धन्यवाद आपण फोन केल्याबद्दल. आपली मगाशी भेट होऊ शकली नाही किंवा त्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झाला नाहीत. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक, पण आता मी या लाईव्हमध्ये तुमचं नावही सांगतोय. सुनीता कोळप प्रभाग क्रमांक 29 मधून इच्छुक आहेत. अर्थातच मी प्रभाग क्रमांक 29ला सुरुवात करणार आहे. प्रभाग क्रमांक 29 पिंपळे गुरव, सुदर्शन नगर, जवळकर नगर. आणि या प्रभागातून सुनीताताई कोळप राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. धन्यवाद ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. खरं तर या प्रभागामध्ये देखील मागच्या वेळी म्हणजे 2017ला 4 पैकी 4 जण निवडून आले होते. त्यामध्ये भाजपचे 4 पैकी 4 जण होते. सागर अंगोळकर, उषा मुंढे, शशिकांत कदम आणि चंदा लोखंडे. एकूण 17 जण या प्रभागात त्यावेळी उभे होते आणि त्यामध्ये अपक्षांची संख्या होती 6. यावेळी इच्छुकांची यादी 22 जी माझ्याकडे आहे. अर्थात ती कमी जास्त होऊ शकते, वाढू देखील शकते. पण आता जे प्रेझेंट उमेदवार आम्हाला भेटले त्यामध्ये 4 जण होते. त्यात जी नावं आहेत त्यामध्ये आशिष अरुण जाधव, नंतर ताई प्रवीण मोहिते, डॉक्टर प्राची विजय घोडे अर्थात, आणि चौथे वैशाली जवळकर. आता या ज्या 4 उमेदवार जे आम्हाला भेटले त्यांनी आपली समस्या तर मांडलीच, शिवाय त्याबरोबर या प्रभागात नेमकं काय विजन असायला हवं हे विजन देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. आता एकूण जे उमेदवार आहेत त्यामध्ये जी बाकीची नावं आहेत त्यात श्याम जगताप, सुजाता पालांडे, संजय काटे, निलेश हाके, सुवर्णा कुटे, चंदा लोखंडे, सुनीता कोळप, ज्या आत्ता ज्यांनी आपल्याला नाव सांगितलं स्वतःहून फोन करून, शंतनू डोळस, नंतर उषा मुंढे, माऊली जगताप, महेश जगताप, शशिकांत कदम, तानाजी जवळकर, अरुण पवार, रोहित जाधव, हुसेन मुलानी, सागर अंगोळकर आणि रवीना अंगोळकर. अर्थात या ठिकाणी जी काही नावं आत्ता माझ्याकडे आहेत त्या नावांमध्ये निश्चितपणे वाढ देखील होऊ शकते.
एकंदरीत प्रत्येक प्रभागांमध्ये आम्ही गेलो, त्या ठिकाणी इच्छुकांशी संवाद साधला. आज एकूण 19 इच्छुक उमेदवारांशी आम्हाला संवाद साधता आला. प्रभाग क्रमांक 27, 28 आणि 29. अर्थात आता उद्या खरं तर पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस आहे. कारण की उद्या प्रभाग 3 आहेत, प्रभाग क्रमांक 30, 31 आणि 32. त्यामुळे उद्या जास्तीत जास्त संख्येने इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावं, त्या प्रभागातल्या समस्या मांडाव्यात आणि त्यावर आपलं व्हिजन देखील सगळ्या जनतेला ऐकवावं अशीच आमची इच्छा आहे. अर्थात उद्या जरी पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक हा कार्यक्रम जरी संपला असला तरी आमचं या प्रबोधनात्मक माध्यमातून जे पिंपरी चिंचवडकरांना जी जाणून देण्याची जी भूमिका आहे ती काही संपणारी नाही. ती मात्र वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून सुरूच राहील. यापुढे देखील खरं तर PCMC न्यूजच्या माध्यमातून 101 भन्नाट कार्यक्रम तुम्हाला ऐकायला पाहायला मिळणार आहेत आणि पिंपरी चिंचवडकरांना आत्ताच्या या निवडणुकीतलं अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर अर्थात तुर्तास मी इथेच थांबतो, पण फोन नंबर लक्षात ठेवा 8552 933 933 आवाज पिंपरी चिंचवडचा. या कार्यक्रमामध्ये तुम्ही थेट माझ्याशी संवाद साधू शकता, फोन करू शकता. इच्छुक उमेदवार असतील तर तुम्ही तुमचं नाव आणि कोणत्या पक्षाकडनं इच्छुक ते सांगू शकता. शिवाय नागरिक असतील तर समस्या देखील मांडू शकतात, त्यांचं विजन देखील ते सांगू शकतात. तर पुन्हा एकदा उद्या भेटूयात आवाज पिंपरी चिंचवडचा या विशेष लाईव्ह कार्यक्रमात. कारण की आपल्याला माहितीच आहे PCMC न्यूज हे पिंपरी चिंचवडमधलं पहिलं डिजिटल चॅनल आहे. चॅनल पिंपरी चिंचवडकरांचं.